मंत्री झाल्यावर आमच्यासाठी काय करसाल? मी केंद्र शासनाचा मंत्री जर झालो तर मला गावच नाही तर पूर्ण जिल्हे तालुके आणि राज्यात देशात सर्व विद्यार्थ्यांसाठी सोयी उपलब्ध करून द्यायची आहे. कारण 2020 पासून कोरोनापासून जो बेरोजगाराचा भरणा बंद आहे आणि आमचे लाखो विद्यार्थी अमरावती जिल्ह्यातच नाही, अकोला, यवतमाळ, वर्धा, बुलढाणा, नागपूर, मध्य प्रदेश, बैतूल सर्व जिल्ह्यात देशात लाखोच्या संख्येनं, करोडोच्या संख्येनं जे विद्यार्थी खाली घुमत आहेत आणि ज्यांना माझी आशा आहे की आम्हाला रोजगार ठाकरे देतील अशा तुलनेनं लाल झेंडे दाखवून निदर्शनं करतायत, त्या विद्यार्थ्यांना नोकरीचे जे नोकरीबाबत जो आम्ही प्रस्ताव माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना सादर करून हा भरणा ताबडतोब देशात करावा. आणि राहिलेला प्रश्न जे लहान मुले आहेत तुमच्यासाठी छोट्या गावामध्ये क्रिकेटची कंपाऊंड मैदान याबाबत सुद्धा मी सरकारला विचार करून आम्ही तुम्हाला मैदान देण्याचा प्रयत्न करू आणि शाळेच्या सर्व सोयी उपलब्ध सोयी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. बरं ठाकरे साहेब तुमचं सत्ता तर आहे नाही तुमची, मग कसं काय होईन असं? सत्ता भारतात राष्ट्रीय लोकशाही आघाडी भाजपा शासनाची आहे देशात हा आणि 20 वर्षापासून पंतप्रधान श्री अटल बिहारीजी वाजपेयी यांचं शासन होतं, त्यानंतर नरेंद्रजी मोदी साहेब. अरे तुमचं आता सत्ता नाही ना? सत्ता जरी आम्ही नाही, राष्ट्रीय लोकशाही आघाडी भाजपा आणि डावी आघाडी हे भाऊबंदच आहेत दोन. आणि भाऊबंदाच्या नात्यानं जे डावी आघाडी म्हणून जे माझी सीट केंद्र सरकारमध्ये घेतली मोदी साहेबांचे आभार, त्यानुसार आम्ही डावी आघाडी भाऊ म्हणून जे माझी सीट त्यानुसार आम्ही या सत्तेमध्ये घुसणार आहोत. अरे पण कामं नाही होणार ना, तुम्ही जे जे म्हणता ते कामं नाही होऊ राहिले. हे कसं आहे, आता सध्या शासनाची जी निवडणूक झाली यामध्ये काही मंत्री बसायचे आहेत. शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांची जी नियुक्ती झाली आहे आणि बाकी मंत्री बसायचे आहे महाराष्ट्रात, त्यांची सुद्धा निवड होणार आहे. आणि महत्वाचा प्रश्न असा की केंद्र सरकारमध्ये माझी जी केंद्रीय मंत्रिपदी निवड आहे, हा केंद्र शासनाचा जो अर्थसंकल्प राज्य शासनाला पाठवावा लागणार, त्यानुसार सरकार करणार. यानुसार सरकार बसल्याबरोबर शासनाच्या विकासाला सुरुवात करणार. समजा तुम्ही केंद्रात गेले नंतर तुम्ही जर या बाकीच्या नेत्यासारखेच जर मागं आले तर मग कसं होईल? आमच्या डाव्या आघाडीचं मत तसं नाही. आम्ही पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांना सुद्धा मत आहे की देशात भ्रष्टाचाराचा वारा जास्त वाढलेला आहे. याकडे तुम्ही लक्ष बघा. भ्रष्टाचार आम्हाला नको, कारण 1947ला स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी भगतसिंगांनी आपले जीवाचे बलिदान केले. नेताजी सुभाषचंद्र बोस, सुखदेव राजगुरू यांनी आपल्या जीवाचे बलिदान करून देश वाचवला. तो सीपीएमच्या वतीने देश वाचवला आहे, भाजपाने. परंतु पुन्हा देशावर अशा प्रकारची आपत्ती येऊ नये, देश संकटात सापडू नये, देशाचा